नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 6वा हप्ता आहे, शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भातील जी काही तारीख आहे ती आता फिक्स करण्यात आलेली आहे. नक्की काय माहिती आहे, कोणती तारीख आहे, कधी जमा होणार आहे, थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण नोटीस पाहूया. तुम्ही पाहू शकता वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी जे काही पत्र आहे काढण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री स्वतः जे आहे त्यांच्या सोशल मीडियावरती टाकलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती जी आहे ती आता दिलेली आहे. या माहितीचं काय, जसं की तुम्ही तुमच्या मागच्या वेळेस सुद्धा पाहिलं होतं, आता GR सुद्धा आला होता की निधी वितरित झालेला आहे आणि माहिती अशी होती की काही पैसे मिळतात तर काही पैसे हे मिळत नाही. योजना नक्की काय आहे, या योजनेच्या अंतर्गत कोणाकोणाला पैसे मिळणार आहे, या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती हप्ते देण्यात आलेले आहे, अशा पद्धतीची जी माहिती आहे ती वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी इतर प्रथमासाठी देण्यात आलेली आहे. अजून जर पाहिलं तर इथे पाहू शकता की जे काही हप्ते आहे ते कधी वितरित केले जाणार आहे, किती कोटीचा लाभ हा आधार DBT द्वारे संकलन बँक खात्यामध्ये दिलेला आहे सुद्धा माहिती यांच्याद्वारे दिलेली आहे. जे काही 5वा हप्ता आहे तो कधी वितरित केला जाणार आहे आणि तसेच यामध्ये 6व्या हप्त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. शेवटी पहा, 93.20 लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 6वा हप्त्याची सुमारे रक्कम 2179 कोटी लाभ हा आधार DBT संकलन सक्रिय खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे. आता 6वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. कधीपासून होणार आहे ती सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री काय म्हणतात ते पहा. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून इथे माहिती दिलेली आहे. काय माहिती आहे तर इथे पाहू शकता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या काही 6व्या हप्त्याच्या वितरणासाठी 93.26 लाख शेतकऱ्यांना कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण होणार आहे. आता कधी होणार आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता अंतर्गत उद्यापासून, म्हणजेच की लक्षात ठेवा, उद्यापासून 93.26 लाख शेतकऱ्यांना कुटुंबांना लाभ हा वितरित केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आधार DBT संकलन सक्रिय बँक खात्यांमध्ये थेट जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान मोदीचे मनपूर्वक आभार, असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे. ट्विट त्यांनी केलेले आहे की वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी ते सुद्धा त्यांनी आहेत. तर अशा पद्धतीने ते तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत मी. 29 तारीखपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा व्हायला सुरुवात आहे, परंतु हे 10 एप्रिलपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे रक्कम ही जमा होणार आहे. म्हणजेच की दिवसांदिवस हे पैसे जमा होणार आहे. कोणाला आज मिळणार आहे, कोणाला उद्या मिळणार, असे करून हे त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे मिळणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.